20 फेब्रुवारी 2026 ही तारीख आपल्यासाठी फक्त कॅलेंडरवरचा एक आकडा नव्हती. त्या दिवशी सकाळी जेव्हा तहसील कचेरीतल्या काही खोल्यांमध्ये कॉम्प्युटर सुरू झाले, तेव्हा तुमच्या आमच्या गावचं पुढच्या 5 वर्षाचं भविष्य ठरायला सुरुवात झाली होती. आपण जेव्हा आपल्या घरात शांत बसलो होतो, तेव्हा सॅटेलाईटवरून आपल्या गावच्या गल्ल्या, ते ओढे, ती जुनी शाळा आणि तुमचं घर हे सगळं गुगल मॅपवर एका चौकटीत बांधलं जात होतं. आज आपण जेव्हा इथे बसून बोलतोय, तेव्हा एक गोष्ट स्पष्ट आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण राजकारणातला सर्वात मोठा धुरळा 4 मे 2026 नंतर उडणार आहे. 4 मे ही ती तारीख आहे ज्या दिवशी तुमच्या गावचा नवा नकाशा म्हणजे अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार आहे. पण आता ही प्रक्रिया नेमकी काय आहे आणि यावेळी हे सगळं वेगळं का वाटतंय, याच गोष्टीचं आज आपण शांतपणे समजून घेऊया. महाराष्ट्रात सध्या हजारो ग्रामपंचायती अशा आहेत जिथे लोकनियुक्त सरपंच नाहीये, तिथे प्रशासक बसलेत. हे प्रशासक म्हणजे सरकारी अधिकारी. गेल्या 6 महिन्यापासून किंवा काही ठिकाणी त्यापेक्षाही जास्त काळापासून गावचा कारभार हा सरकारी फायलींमध्ये अडकलाय. निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या होत्या, प्रशासकांना मुदतवाढ दिली गेली होती. पण आता जानेवारी ते डिसेंबर 2026 या पूर्ण वर्षात ज्यांच्या मुदती संपतायत आणि ज्या काही नवीन ग्रामपंचायती तयार झाल्यात, त्यांच्यासाठी निवडणूक आयोगाने कंबर कसली आहे. हे सगळं सुरू झालंय 20 फेब्रुवारीला. यावेळी पहिल्यांदाच तंत्रज्ञानाचा इतका मोठा वापर होतोय. गुगल मॅपच्या आधारे प्रभाग रचनेचे कच्चे आराखडे तयार करण्याचं काम 20 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी या काळात झालंय. विचार करा, पूर्वी तलाठी किंवा ग्रामसेवक कागदावर नकाशा काढायचे. तेथे कोणाचं तरी घर या वार्डातून त्या वार्डात जाणं सोपं होतं. पण आता तसं नाहीये. वरून सॅटेलाईट जे पाहतोय त्यावरून तुमच्या प्रभागाच्या सीमा ठरवल्या जात आहेत. याचा पहिला टप्पा पूर्ण झालाय. आता 11 मार्च 2026 ची वाट पाहिली जाते. 11 मार्चला हे सर्व कच्चे आराखडे तहसीलदार आणि उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत जिल्हा अधिकाऱ्यांच्याकडे पाठवले जाणार आहेत. हे प्रस्ताव जेव्हा जिल्हा अधिकाऱ्यांच्याकडे जातात, तेव्हा खऱ्या अर्थाने प्रशासकीय चक्र वेगाने फिरायला लागतं. 23 ते 30 मार्च या काळात राज्य निवडणूक आयोग या प्रस्तावांना प्राथमिक मान्यता देणार आहे. पण यातला सर्वात मोठा ट्विस्ट 7 एप्रिल 2026ला येणार आहे. 7 एप्रिलला काय घडणार? तर 7 एप्रिलला तुमच्या गावच्या चावडीवर किंवा ग्रामपंचायत कार्यालयाच्या भिंतीवर एक नकाशा चिकटवला जाईल. याला म्हणतात प्रारूप प्रभाग रचना. 7 एप्रिलला तुम्हाला पहिल्यांदा कळणार की तुमचं गाव कोणत्या प्रभागात गेलंय. तुमचा हक्काचा मतदार तुमच्या वार्डात राहिलाय की दुसऱ्या वार्डात फेकला गेलाय. येथूनच खऱ्या अर्थाने गावातल्या राजकारणाला ऊत येतो. 7 एप्रिल ते 21 एप्रिल हा जो 15 दिवसांचा काळ आहे, तो सर्वात जास्त धावपळीचा असणार आहे. कारण याच काळात तुम्हाला हरकती नोंदवता येणार आहेत. जर तुम्हाला वाटलं की गुगल मॅपने केलेली ही रचना चुकीची आहे किंवा एखाद्या गल्लीचा भाग मुद्दामून दुसऱ्या वार्डला जोडला गेलाय, तर तुम्हाला तिथे दाद मागता येईल, हरकती घेता येतील, या सुनावण्या होतील. मग जिल्हाधिकारी त्याचं निराकरण करतील. आता एक प्रश्न असा येतोय की हे सगळं नक्की कोणासाठी सुरू आहे? तर ज्या ग्रामपंचायतीवर सध्या प्रशासक आहेत, त्यांच्यासाठी हा सुटकेचा मार्ग आहे. प्रशासक राज असताना गावातील कामं किती होतात आणि निवडून आलेला सरपंच असताना कामं कशी होतात, यातला फरक आता ग्रामीण जनतेला प्रकर्षाने जाणवू लागलाय. प्रशासकीय राजवटीत लोकप्रतिनिधींचा दबाव नसतो, त्यामुळे अनेकदा विकास कामं रेंगाळतात. पण आता 2026 सालात या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झालाय. 23 ते 28 एप्रिल दरम्यान जिल्हा अधिकारी या सर्व दुरुस्त्या करून अंतिम प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे पाठवतील आणि मग उजाडेल ती 4 मे 2026 ची सकाळ. 4 मेला अंतिम प्रभाग रचना अधिकृतपणे प्रसिद्ध होईल. एकदा का ही रचना प्रसिद्ध झाली की मग त्यात कोणताही बदल करता येत नाही आणि 4 मे नंतर निवडणूक आयोग कधीही मतदानाची तारीख जाहीर करू शकतो. म्हणजे मे महिन्याच्या उन्हात किंवा जूनच्या सुरुवातीला गावोगावी निवडणुकींचा बिगुल वाजणार. हे आता सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट आहे. पण आपण थोडा विचार करूया. हे गुगल मॅपचं तंत्रज्ञान खरोखर किती पारदर्शक असेल? जमिनीवरची परिस्थिती आणि सॅटेलाईटचा व्ह्यू यात तफावत असू शकते. एखादा नैसर्गिक ओढा किंवा एखादी जुनी भिंत जी वॉर्डची सीमा असायला हवी, ती कदाचित मॅपवर नीट दिसणार नाही. याच गोष्टीवरून 7 ते 21 एप्रिल दरम्यान खूप मोठे वाद समोर येण्याची शक्यता आहे. राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, इच्छुक उमेदवार आत्तापासूनच तहसील कचेरीच्या वाऱ्या करू लागले. आपण जेव्हा म्हणतो की निवडणुकीचा धुरळा उडणार, तेव्हा त्याचा अर्थ फक्त मतदान नाही, त्याचा अर्थ आहे घराघरात पोचणारं राजकारण.
एका प्रभागात किती लोकसंख्या आहे, SC ST प्रवर्गासाठी जागा कुठे सुटणार, महिला आरक्षण कुठे येणार, हे सगळं 4 मे नंतर स्पष्ट व्हायला सुरुवात होईल. ज्याच्या मुदती आधीच संपल्या आहेत अशा हजारो ग्रामपंचायतीमध्ये सध्या जी शांतता आहे ती या मोठ्या वादळापूर्वीची शांतता आहे असं म्हणायला हरकत नाही. ज्या ग्रामपंचायती 6 महिने पुढे ढकलल्या गेल्या होत्या तेथे प्रशासकाचा मुक्काम वाढला होता, पण आता निवडणूक आयोगाने दिलेल्या टाईमलाईनमुळे कोणालाही आता जास्त काळ टाळाटाळ करता येणार नाही. 11 मार्चला प्रस्ताव जाणार, 7 एप्रिलला नकाशे बाहेर येणार आणि 4 मेला सगळं फायनल होणार. हा जो प्रवास आहे तो आपल्या लोकशाहीचा सर्वात खालचा पण सर्वात महत्त्वाचा पाया आहे. तुमच्या गावात सध्या काय चाललंय? कधी ग्रामपंचायतीमध्ये जाऊन विचारलंय की आमचा प्रभाग कसा असणार आहे? प्रशासक साहेब नक्की काय काम करतायत? या प्रश्नांची उत्तरं आता आपल्याला शोधायला हवीत. कारण 4 मे नंतर जेव्हा निवडणुका जाहीर होतील तेव्हा तुमच्याकडे विचार करायला वेळ नसेल. तेव्हा फक्त प्रचार आणि पॅनल सेटिंग सुरू असेल. प्रभाग रचना म्हणजे केवळ रेघा ओढणं नसतं, हे त्या गावचं भौगोलिक आणि सामाजिक समीकरण असतं. गुगल मॅपमुळे पारदर्शकता येईल हे खरं असेल तरी जमिनीवरच्या माणसाचं मत काय आहे हे 7 एप्रिलच्या हरकतीमधूनच समोर येईल. जिल्हा अधिकाऱ्यांकडे जेव्हा हे प्रस्ताव जातील तेव्हा त्यांना प्रत्येक गावचा विचार करावा लागेल. महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात आता चर्चा बदलल्यात. आता विषय शेतीचा किंवा पावसाचा नाहीये, तर विषय आहे वॉर्डांचा. आमची भावकी कोणत्या वॉर्डात आहे, विरोधी गटाचा उमेदवार कोठे उभा आहे, हे प्रश्न आता चावडीवर चर्चेले जात आहेत. कारण 4 मे ही डेडलाईन समोर आहे. निवडणूक आयोग जेव्हा म्हणतो की 4 मे नंतर कधीही निवडणुका लागतील तेव्हा त्याचा अर्थ असा की प्रशासन आता युद्धाच्या तयारीत आहे. 20 फेब्रुवारीपासून जो कार्यक्रम सुरू झालाय तो न थांबणारा आहे. गुगल मॅप, क्षेत्र पाहणी, हरकती, सुनावणी हे सगळं टप्पे पार पडत असताना पारदर्शकता राखणं हे निवडणूक आयोगासमोरचं सर्वात मोठं आव्हान आहे. गेल्या काही वर्षात आपण पाहिले की ग्रामपंचायत निवडणुका आता ग्रामपंचायत राहिलेल्या नाहीत. त्या विधानसभा किंवा लोकसभा सारख्या ताकदीने लढवल्या जातात. पैसा, ताकद आणि प्रतिष्ठा सगळं पणाला लावलं जातं. अशा वेळी ही प्रभाग रचना सर्वात महत्त्वाची ठरते. ज्याचं प्रभाग रचनेवर नियंत्रण त्याची निम्मी निवडणूक जिंकल्यासारखी असते असे जुने जाणकार म्हणतात. पण यावेळी गुगल मॅपमुळे हे नियंत्रण मिळवणं कठीण जाणार आहे. प्रशासकांच्या काळात रखडलेली घरकुलं, रखडलेले रस्ते आणि पाणी पुरवठा योजना या सगळ्यांचा हिशोब आता जनता मागणार आहे. आणि हा हिशोब देण्याची वेळ 4 मे नंतर येणार आहे. जेव्हा लोकशाहीचा हा उत्सव सुरू होईल तेव्हा आपल्याला पुन्हा एकदा जाणीव होईल की गावगाडा हा सरपंचाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. तुम्ही तुमच्या गावातील प्रभाग रचनेबद्दल काय विचार करता? तुम्हाला वाटतं का गुगल मॅपचा वापर केल्यामुळे राजकारण कमी होईल की यामुळे नवीन वाद निर्माण होतील? या सगळ्यांच्या तारखा नीट लक्षात ठेवा. 7 एप्रिल विसरू नका आणि 4 मे तर अजिबात नाही. कारण याच तारखा ठरवणार आहेत की तुमच्या गावचा पुढचा कारभारी कोण असेल. ही चर्चा इथेच संपते, पण विषय इथे संपत नाही. तुम्हाला वाटत असेल की अशा घटनांचा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे तर हा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांपर्यंत पोहोचवा. तुमचं मत, तुमचा अनुभव, तुमचा दृष्टिकोन कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच वेगवेगळ्या विषयांवर बोलण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओत इतकंच. नवीन व्हिडिओत नवीन विषयासोबत पुन्हा भेटूया. या बोलूया.